सर काय सांगणार, महायुतीचं सरकार परत आलेलं आहे, लोकांनी आपल्याला एकदा परत विश्वास दाखवलेला आहे, त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम सर्व जनतेचं व मतदारांचा आभार मानतो। महायुतीच्या कामकाजावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि प्रचंड अशा बहुमताने महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं सरकार आलेलं आहे। आता आमची देखील काम करण्याची आणखीन जबाबदारी वाढलेली आहे। येणाऱ्या काळात निश्चितच सरकार आणखीन प्रभावीपणे काम करेल हा विश्वास वाटतो। आणि किसानांचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, याच्यावर काय आपलं सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी महायुतीने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, म्हणूनच इतका एकतर्फी विजय महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे। येणाऱ्या काळात निश्चितच सरकार आणखीन अधिक प्रभावशाली लोकांचे प्रश्न जास्तीत जास्त प्रमाणे जिव्हाळ्याने समजून घेऊन ते सोडवेल याची मला भाजपाचा आमदार म्हणून खात्री वाटते। लोकांची तशी मागणी आहे की निवडणुकीच्या काळात वेळ जातो, लोकांनाही गैरसोय होती, प्रशासनावरती ताण पडत असतो आणि संपूर्ण वन नेशन वन निवडणूक झाली तर ती चांगलीच बाब आहे, ती स्वीकारलं पाहिजे। आपल्या विधानसभा क्षेत्रामधून आपल्या नागरिकांना काय आव्हान राहील, काय त्यांच्याकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते आपण पूर्ण करू शकाल? त्यांच्या समस्या सोडवण्याची जी मी जबाबदारी माझ्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे अहवालामध्ये, ते सोडवण्याची आता माझी जबाबदारी आहे आणि त्याच अनुषंगाने आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भातला प्रश्न मी सभागृहात उठवलेला आहे। कुठले प्रश्न होते सर? पाणीपुरवठ्याचा प्रश्न, जे दुहेरी पाईपलाईनचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये, ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं याबाबतचा प्रश्न उठवतो। त्यावर काय चर्चा झाली मग? सरकारकडनं आता संबंधित खात्याला सूचना जातील। आज औचित्याच्या मुद्द्यामध्ये ते मांडलेले आहे मी करून।